शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो आपण एक साधारण 20-25 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता. ती फेब्रुवारी मार्च महिन्यात मालामाल करणारे पिकं कोणती कोणती सांगितलं होतं. त्याच्यामध्ये आपण काकडी सांगितलं होतं, भेंडी सांगितलं होतं, गवार, मिरची, खरबूज, कलिंगड. तर बरेच शेतकरी बांधवांनी त्यांच्या पाठीमागील शेतीच्या अनुभवानुसार कोणत्या महिन्यात कोणती जर लागवड केली तर पैसे होतात यानुसार या ठिकाणी आपण बघू शकताय घारगाव येथील संजय शेट अय्यर हे अतिशय मार्केटचा अभ्यास करून अतिशय फायद्याची शेती करतात. आज त्यांच्याकडे ॲपल बोर नाही, बॉल सुंदरी असेल, काश्मीर रेड असेल किंवा मिस इंडिया अशा बोरांच्या व्हरायटी प्लॉट चालू आहेत. मिरचीचे प्लॉट चालू आहेत, भेंडी चालू आहेत आणि गवारी सो चालू आहे. ही 4-5 प्रकारची जी पिकं त्यांच्याकडे आज शेतीमध्ये लागवड केली आहे ती 4-5 प्रकारची 5ही पिकं त्यांना पैसा करून मालामाल करून देणारी पिकं आहेत. आणि या ठिकाणी बघताय तुम्ही हा गवारीचा प्लॉट आहे. शेटी व्हरायटी कोणती आहे? नीलम 61. आणि किती दिवसापूर्वी लागवड केली आहे? आता एक 25 दिवस झाले. हां 25 दिवसापूर्वी लागवड केलेली आहे शेटने. अतिशय त्याचं उगवण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि कॅमेरामॅनला विनंती जरा खाली दाखवा. ह्या मल्चिंगवर लागवड केली आहे गवार आणि मल्चिंगला होल आहेत. ज्या ठिकाणी रोप नाही तिथं गवत उगवलं. आता ते गवत काढायचं आहे त्यांना फक्त. आणि ह्या मल्चिंगवर असल्यामुळे या ठिकाणी टेम्परेचर उन्हाळ्याचे दिवस आहेत, बॅलन्स होणार आहे. गवाराची वाढसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे. फक्त आपल्याला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला 19-19 12 षटकाव 14-48 द्यायचं नाही शेतकरी मित्रांनो. त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला फ्लोरा आणि मायक्रोरायझा द्यायचा आहे. गुलामध्ये बिजू घालायचा आहे आणि फ्लोरा आणि मायक्रोरायझा द्यायचा आहे. नंतर आपल्याला सीवीड द्यायचं आहे, अमिनो द्यायचं आहे आणि नंतर मग 19-19 12 कॅल्शियम बोरॉन हे ग्रेड चालू करायचे आहे. असे जर नियोजन केलं तर अतिशय आपल्याला गवारीची जबरदस्त वाढ होणार आहे.